Namaste. Today we are going to see the most important crop, that is the different types of the commercial crops. Previously we have seen the different types of field crop, and in this we have seen the different types of cereal crop like wheat as well as paddy. Then we have seen the different types of oil seed crops, and in this oil seed crop we have studied the soybean as well as groundnut crop. And lastly, we have discussed about the gram crop. And now we proceed towards the next crop, that is the commercial crop. Second topic we are starting, that is the commercial crops. And in this, firstly, what is meant by commercial crop? The commercial crops are those crops which are used for earning the money. अशा प्रकारची पिकं की ज्या पिकांचा वापर हा पैसे कमवण्यासाठी किंवा जास्तीच्या प्रमाणामध्ये आपल्याला अर्थार्जन होण्यासाठी, जास्त पैसे आपल्याला मिळावे यासाठी म्हणून आपण ज्या पिकांचे नियोजन करतो किंवा ज्याच्यामधून जास्त पैसे आपल्याला मिळतात, अशा प्रकारच्या पिकांना या ठिकाणी कमर्शियल क्रॉप असं म्हटलं जातं. मग ही जी कमर्शियल क्रॉप आहे, या कमर्शियल क्रॉपमध्ये पहिलं महत्त्वाचं क्रॉप आपण या ठिकाणी सुरू करतोय आणि ते म्हणजे शुगर केन क्रॉप. As we know that the sugarcane is the most important crop of the Maharashtra. Particularly, we can say that the economy of Western Maharashtra is mainly protected by the sugarcane crop. The sugarcane crop is most important cash crop also. हे जे काही क्रॉप आहे याला कॅश क्रॉप देखील या ठिकाणी म्हटलं जातं. इफ वी सी द इकॉनॉमिक कंडिशन ऑफ महाराष्ट्र, particularly the western Maharashtra as such, then there will be a development of different types of sugar factories, and it also generate the employment opportunities to the people. महाराष्ट्रामध्ये, या विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये साखर कारखानदारी जी वाढीला लागलेली आहे आणि त्या साखर कारखानदारीमधून केवळ अर्थार्जन तर होत नाही, त्याचबरोबर नोकरी किंवा नोकरीच्या संधी ज्या आहेत त्या संधीसुद्धा या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून पश्चिम महाराष्ट्रामधलं, म्हणून मी वारंवार पुन्हाही तोच उल्लेख करतोय, इन दिस क्रॉप इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रॉप ऑफ द वेस्टर्न महाराष्ट्र. पश्चिम महाराष्ट्रातलं अतिशय महत्त्वाचं असं पीक म्हणून या पिकाला म्हटलं जातं. सो वी आर स्टार्टिंग द आस्पेक्ट दॅट द शुगर केन. मग याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये पहिला महत्त्वाचा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे आणि तो म्हणजे या पिकाची असणारी इकॉलॉजी. दिस क्रॉप इज हॅव्हिंग द बोटॅनिकल नेम that is Saccharum officinarum. This Saccharum officinarum is the most important species of the sugarcane crop cultivated on large area. मोठ्या प्रमाणावरती या स्पेसीसचं कल्टिवेशन जे आहे हे आपल्याकडे घेतलं जातं. There are having different species, but whatever the Indian canes are there, these are mainly developed by the combination of the Saccharum officinarum and the Saccharum spontaneum. Saccharum officinarum आणि Saccharum officinarum या दोन स्पेसीसच्या माध्यमातून या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून त्याच्यापासून आपला जो इंडियन केन आहे त्याला आपण काय म्हणतोय, दॅट इज नोन ॲज अ इंडियन केन. म्हणजे भारतामध्ये जो काही ऊस आपण घेतोय तर या ऊसाची निर्मिती करताना या दोन स्पेसीसचं या ठिकाणी कॉम्बिनेशन केले आणि त्याच्या माध्यमातून हा इंडियन केन तयार झालेला आहे. देयर आर ऑल्सो हॅव्हिंग डिफरंट स्पेसीस ऑफ द शुगर केन. But as a part of the study, we should know minimum one species of this crop, and we have to remember the species that is the Saccharum officinarum. The next aspect that these crop
is originated in the area of Indo-Burma region. आता या पिकामध्ये याचं जे ओरिजिन आहे, जे मूलतः हे पीक आपल्याला प्रथमतः कुठे आढळलं, याच्यामध्ये ही जी ऑफिसिनेरल स्पेसीज आहे, ही ऑफिसिनेरल स्पेसीज इंडो बर्मा रिजन मध्ये मूलतः या ठिकाणी आपल्याला आढळते. इंडो बर्मा region along the चायना बॉर्डर वरती अशा प्रकारची ही स्पेसीज आहे, ही पहिल्यांदा या ठिकाणी आढळलेली आहे. and the second species that is Saccharum of spontaneum is originated in the particularly the North India. याचं मूळ ओरिजिन जे आहे हे उत्तर भारत आहे. म्हणजे उत्तर भारतामध्ये पहिल्यांदा या स्पेसीजचं जनरेशन किंवा ओरिजिन जे आहे हे ओरिजिन आपल्याला या ठिकाणी आढळतं. आता या स्पेसीज मध्ये किंवा या ऊसाच्या पिकामध्ये याची जर फॅमिली आपण पाहिली तर ही फॅमिली आहे is having a family Gramini. या पिकाची फॅमिली आहे ग्रामिनी. As we know that this Gramini family is having the different types of crop like ज्वार, बाजरा, wheat, paddy. जी काही अन्नधान्य पिकं आहेत, या अन्नधान्य पिकाची जी फॅमिली आहे तीच या शुगरकेनची सुद्धा फॅमिली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून याची फॅमिली आहे ग्रामिनी. देन व्हॉट इज द इम्पॉर्टन्स, पर्टिक्युलरली वी आर कॉलिंग इट ॲज अ इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. मग या पिकाचं महत्त्व काय आहे, कोणकोणत्या कारणासाठी या पिकाचा वापर आपण करतोय, फॉर व्हॉट पर्पजेस दिस क्रॉप कॅन बी युटिलाइज्ड. The first most important aspect we can quote that this crop is mainly utilized for the manufacture of the sugar. या पिकाचा वापर जो आहे हा कशासाठी म्हणून केला जातो, that is mainly used for the preparation of the sugar. Also can be used for the preparation of the jaggery. Jaggery is also known as a gur. जागरी जे आहे यालाच आपण गुळ असं म्हणतो. आणि या गुळाची निर्मिती किंवा साखरेची निर्मिती जी आहे या ऊसापासून केली जाते. देन व्हॉट एव्हर द रिमेनिंग पार्ट्स ऑफ द प्लांट्स दॅट आर ऑल्सो युटिलाइज्ड फॉर द डिफरंट पर्पजेस. ऊसाचे जे वेगळे भाग आहेत त्या वेगळ्या भागांचा देखील वापर हा वेगळ्या कारणासाठी केला जातो. In this, we can say that whatever the green parts of the plants are there, green tops are there, these can be used for the purpose of fodder to the animals. As we know that at the famine period, when there is a scarcity of water, under such a condition, there is a great need of the fodder to the animals, and under such a condition, in the western Maharashtra, the sugarcane is act as a fodder crop also. आपल्याला माहिती आहे दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये या ऊसानं एक चारा म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणून जनावरांना जो चारा आहे तो हिरवा चारा आहे देण्याचं काम देखील या पिकाच्या माध्यमातून केलं जातं. देन व्हॉट एव्हर द पार्ट्स रिमेन आफ्टर हार्वेस्ट, ऊस काढल्यानंतर जे काही या ठिकाणी शिल्लक राहतं दॅट आर यूज्ड ॲज अ फ्युएल. म्हणजे ऊसाच्या ज्या काही खोडक्या आहेत या ऊसाच्या खोडक्या इंधन म्हणून उपयोगात आणल्या जातात. ॲट द टाइम ऑफ हार्वेस्टिंग व्हॉट एव्हर द ड्राईड लीव्स प्रेझेंट इन द फील्ड दॅट कॅन बी युज्ड फॉर द डिफरंट पर्पजेस. जे काही पाचट त्या शेतामध्ये शिल्लक राहतं ते पाचट जे आहे वेगळ्या कारणासाठी उपयोगात आणलं जातं. दॅट मटेरियल इज ऑल्सो युज्ड फॉर द पर्पज ऑफ मल्चिंग. हे जे मटेरियल आहे हे मटेरियल कशासाठी वापरलं जातं तर मल्चिंगसाठी वापरलं जातं. आच्छादन म्हणून याचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो. ऑल्सो इट इज युज्ड फॉर द पर्पज ऑफ प्रिपरेशन ऑफ दी कंपोस्ट. याच्यापासून कंपोस्ट देखील तयार केलं जातं. अँड इज युज्ड ॲज अ रॉ मटेरियल फॉर द प्रिपरेशन ऑफ द वर्मी कंपोस्ट.
आणि वर्मी कंपोस्ट तयार करण्यासाठी देखील या वाळलेल्या पाचटाचा वापर जो हा मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. म्हणून अशा प्रकारचा यूज जो आहे त्याचा आपल्याला सांगते. देन whatever the canes those are utilized in the sugar factories, after extraction of the sugar, whatever the remains of that material is also used for the different purposes. याचा वापर देखील वेगळ्या कारणासाठी केला जातो. and in this whatever remains are there, from this there is a preparation of the bagasse. याच्यापासून बगॅस वेगळा केला जातो. बगॅस म्हणजे जो चोथा आहे, चुईट्या ज्याला आपण म्हणतो, तर या त्यापासून या ठिकाणी वेगळ्या झालेल्या आपल्याला दिसतात. अँड दीज बगॅस इज ऑल्सो यूज्ड इन द पेपर इंडस्ट्री. हा जो बगॅस आहे, हा बगॅस कशामध्ये वापरला जातोय, तर पेपर इंडस्ट्रीमध्ये वापरला जातो. कॅन बी यूज्ड इन द ॲज अ फ्युअल इन द डिफरंट इंडस्ट्रीज. वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये इंधन म्हणून देखील या बगॅसचा वापर केला जातो. Also used for the preparation of the pressed mud cake. Also used for the preparation of the compost. कंपोस्ट तयार करणं, प्रेस मड केक तयार करणं, त्याचबरोबर याचं ॲज अ इंधन म्हणून आपण उपयोग करू शकतो. किंवा अशा प्रकारचं हे जे काही प्रेस किंवा जे बगॅस आहे, हे बगॅस पेपर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा उपयोगात आणलं जातं. म्हणजे जे काही कारखान्यामध्ये साखर वेगळी केल्यानंतर राहिलेलं मटेरियल आहे, whatever the remains after the extraction of the sugar can be used for the different purposes. Then whatever the sugar is extracted from the cane, whatever the glucose content is remained, that is known as a molasses. जे काही साखर कारखान्यामध्ये साखर वेगळी केल्यानंतर जे मोलासेस शिल्लक राहतात, from these molasses we can prepare the alcohol. याच्यापासून आपण इथेनॉल तयार करतोय. ऑल्सो वी कॅन प्रिपेअर द वॅक्स. त्याच्यापासून आपण वॅक्स तयार करतोय. वी कॅन प्रिपेअर द ॲसिडिक ॲसिड. त्याच्यापासून आपण ॲसिडिक ॲसिड देखील तयार करतोय. म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळे युजेस आहेत हे या ठिकाणी या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येते. देन व्हॉट एव्हर द शुगर वी हॅव प्रिपेअर्ड, that sugar is also used as a sweetener in the different types of the culinary products. जे काही आपण वेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बनवतो, तर त्या प्रोडक्टमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं की हे प्रोडक्ट जे आपण बनवतो याच्यामध्ये ही जी शुगर आहे, ही शुगर ॲज अ स्वीटनर म्हणून देखील उपयोगात आणली जाते. The sugar is used as a sweetener in the different types of the products. Also, whatever the sugar is there is also used for the preparation or the tanning, used as a tanning of leather. It is used as a tanning of leather. जे कातडी कमवण्याचा जो उद्योग आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही जी साखर आहे ही टॅनिंग ऑफ लेदर याच्यासाठी म्हणून उपयोगात आणली जाते. अशा प्रकारचे वेगवेगळे इकॉनॉमिक युजेस आपल्याला या ऊस पिकाच्या बाबतीमध्ये सांगता येईल. Then let's suspect that which type of soil should be preferred. कोणत्या प्रकारची सॉइल या पिकासाठी आपल्याला निवडायला पाहिजे. There is a consideration that the sugarcane is a heavy feeder crop. Sugarcane च्या बाबतीमध्ये आपण काय म्हणतोय, it is known as a heavy feeder crop. हे heavy feeder crop आहे. And for that purpose, at the time of selection of the soil, we have to select the soil which are medium to heavy one. We have to select the soil which are having medium to heavy one. Or we can select the alluvial type of the soil. यामध्ये ओटायुक्त जमीन असेल, मध्यम ते भारी जमिनीची निवड आपण या पिकासाठी म्हणून करत असतो. This soil should have the pH of 6.5 to 7.5. या मातीचा pH किती असायला पाहिजे, तर 6.5 ते 7.5 एवढा pH त्या मातीचा असायला पाहिजे. And such type of soil should be of well drained nature. ही माती कशी असायला पाहिजे, well drained असायला पाहिजे. या मातीची निचरा क्षमता जी आहे ही अतिशय चांगली अशा प्रकारची असायला पाहिजे.
त्यावेळी आपल्याला या पिकाचे उत्पादन हे उत्पादन अतिशय चांगल्या प्रकारचे मिळू शकतं. म्हणून अशा प्रकारच्या महत्त्वाचे असे सॉइल जे आहेत या पिकासाठी आपल्याला निवडायचे आहे. Then second aspect, most important aspect, that which type of the climate should be preferred. कोणत्या प्रकारचं क्लायमेट या पिकासाठी आपल्याला निवडायला पाहिजे. As we know that the sugarcane is the most important tropical crop of the world. जगातलं उष्णकटिबंधीय पीक म्हणून ज्या पिकाला संबोधलं जातं त्याच्यामध्ये ऊस पिकाचा समावेश हा प्राधान्यक्रमाने या ठिकाणी केला जातो. मग या पिकाचं उत्पादन आपल्याला चांगलं पाहिजे असेल तर याच्यासाठी क्रॉप इज नोन एज अ ट्रॉपिकल क्रॉप अँड फॉर दिस क्रॉप वी हॅव टू सिलेक्ट द वार्म अँड द ह्युमिड क्लायमेट. कशा प्रकारचं हवामान असावं तर वार्म आणि ह्युमिड असावं. वार्म आणि ह्युमिड, वार्म म्हणजे उबदार आणि ह्युमिड म्हणजे आर्द्र, म्हणजे काहीसं उष्ण आणि काहीसं उबदार वातावरण जे आहे तर हे या पिकासाठी अपेक्षित आहे. आणि म्हणून वार्म आणि ह्युमिड क्लायमेट जे या पिकासाठी आपल्याला निवडायला पाहिजे. ऑन एन एव्हरेज देअर शुड बी ऑफ 30 to 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर इज कन्झेनियल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ क्रॉप. सरासरी तापमान किती असावं तर 30 ते 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जे आहे हे या पिकासाठी आवश्यक आहे. If the temperature lower below 7 degree Celsius, 7 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर तापमान कमी झालं तर या पिकाच्या वाढीवरती परिणाम होतो. इट अफेक्ट द जर्मिनेशन ऑफ द क्रॉप. 7 डिग्री सेल्सिअस पेक्षा जर तापमान कमी असेल तर काय होतंय तर ऊसाच्या उगवणीवरती त्या ठिकाणी परिणाम होतो. आणि म्हणून उगवण चांगली होण्यासाठी सर्वसाधारणपणे तापमान किती असावं 30 ते 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जे आहे हे या ठिकाणी असायला पाहिजे. इन दिस टू कोल्ड कंडिशन इज ऑल्सो हार्मफुल टू दिस क्रॉप. टू कोल्ड कंडिशन म्हणजे जास्त थंडी जी आहे, जास्त थंडी जर असेल तरी सुद्धा त्या पिकाच्या वाढीवरती त्याचा परिणाम झालेला आपल्याला दिसतो. आणि अशा परिस्थितीमध्ये काय होतंय देअर मे बी अटॅक ऑफ स्टेम बोरर ओव्हर द क्रॉप. या पिकावरती स्टेम बोरर सारखी जी काही कीड आहे त्यात किडीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अशा प्रकारची टू कोल्ड कंडिशन म्हणजे जास्त थंड वातावरण जे आहे हे या पिकासाठी शक्यतो निवडता कामा नये. या पिकासाठी जे पावसाचं प्रमाण आहे ते पावसाचं प्रमाण आहे 700 ते 1200 मिलीमीटर. जो पाऊस अपेक्षित आहे तो 700 किंवा 750 ते 1200 मिलीमीटर एवढं या ठिकाणी असायला पाहिजे. आणि अशा प्रकारचं हवामान असेल तर या पिकाची वाढ अतिशय चांगली होते. म्हणून या ऊस पिकामध्ये ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची आपल्याला की ट्रॉपिकल क्रॉप आहे. वार्म आणि ह्युमिड क्लायमेट या पिकाला आवश्यक आहे. साधारण जे काही ऑप्टिमम टेम्परेचर आहे 30 ते 35 आहे. 7 डिग्री सेल्सिअस पेक्षा तापमान कमी असता कामा नये. त्याचा उगवणीवरती परिणाम होतो. कमी तापमान, एकदम कमी तापमान या ठिकाणी असू नये. त्यामुळे स्टेम बोरर सारखा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढतोय. त्यानंतर जे पावसाचं प्रमाण आहे हे 700 किंवा 750 750 ते 1200 मिलीमीटर एवढे या ठिकाणी असायला पाहिजे तर या पिकाची वाढ अतिशय चांगली होते. मग आपल्याला ऊसाची लागवड करायची आहे. For the plantation of the cane, there should be a better care is to be taken at the time of planting of cane. ऊसाची लागवड करताना आपल्याला त्या जमिनीची जी काही तयारी आहे ज्याला आपण या ठिकाणी म्हणतो प्रिपरेटरी टिले. जमीन कशा पद्धतीने तयार करायला पाहिजे. As we know that the sugarcane is long durational crop and is heavy feeder crop. हे ऊस पीक जे आहे कसं आहे तर हे हेवी फीडर आहे आणि लॉंग ड्युरेशनल आहे. And for that purpose at the time of preparation of land we have to do first deep ploughing in the field. त्या शेतामध्ये आपल्याला खोलवर अशा प्रकारची नांगरणी करून घ्यायची आहे. After the one deep ploughing, we have to add at about 50 to 60 tons of the FYM
पर हेक्टर. प्रति हेक्टरी काय करायचं आपल्याला? वी हॅव टू ॲड 50 to 60 tons ऑफ FYM or compost into the field. शेतामध्ये आपल्याला हे खत घालायचे. इफ द क्लॉड्स आर फॉर्म देन वी हॅव टू डू द क्लॉड ड्रेसिंग ऑपरेशन. जर त्याच्यामध्ये ढेकळ तयार झालेले असतील तर ते ढेकळ फोडून घ्यायचे. इफ द स्टबल्स आर प्रेझेंट इन द फील्ड देन वी हॅव टू परफॉर्म द स्टबल कलेक्शन. जर त्याच्यामध्ये पाठीमागच्या पिकाचे काही अवशेष आलेले असतील तर ते अवशेष सुद्धा आपल्याला या ठिकाणी गोळा करून घ्यायचे. नंतर वी हॅव टू डू दी 2 to 3 क्रॉस वाईज हॅरविंग. 2 ते 3 आडव्या आणि उभ्या स्वरूपामध्ये त्या शेताला आपल्याला पाळ्या घालायच्या आहेत आणि अशा 2 ते 3 पाळ्या घातल्यानंतर दी लँड इज बिकम लेवल अँड इज रेडी फॉर द सोईंग ऑफ केन. ऊसाच्या लागवडीसाठी ही जमीन तयार झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून अशा प्रकारे योग्य पद्धतीने आपल्याला जमीन तयार करायची आहे. आता या पिकासाठी ही जमीन तयार केल्यानंतर पुढचा महत्त्वाचा आस्पेक्ट येतो की ऊसाचे प्रकार कोणते आहेत. देयर आर हॅव्हिंग द 3 टाइप्स ऑफ केन. There are having 3 types of cane. First type is the suru cane. ऊसाचे जे मेन 3 प्रकार पडतात. या 3 प्रकारामध्ये पहिला जो प्रकार आहे याला या ठिकाणी म्हटलं जातं सुरू केन. And that suru cane is mainly planted in the month of January February. या सुरू ऊसाची जी लागवड केली जाते ती कधी केली जाते? That is mainly done in the month of January February. And such type of cane is remain in the field for 12 months. या ऊसाची लागवड जी आहे ती जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये केली जाते आणि हा ऊस शेतामध्ये किती महिने राहतो? 12 महिने राहतो. That means such type of cane requires 12 months from the sowing. पेरणी पासून ते काढणीपर्यंत म्हणजे तोडून ऊस तुडीला येईपर्यंतचा जो कालावधी आहे हा 12 महिन्याचा आहे. Then the second type of cane is pre-seasonal cane. याला आपण पूर्व हंगामी असं, याला आपण सुरू म्हणतो, याला आपण प्री-सीझनल म्हणजे याला आपण पूर्व हंगामी असं म्हणतो. आणि हा जो ऊस आहे हा ऊस सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये या ठिकाणी पेरला याची लागवड केली जाते. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये या ऊसाची लागवड केली जाते आणि या ऊसाला सर्वसाधारणपणे 15 महिन्यांचा कालावधी लागतो. इट रिक्वायर्स अबाउट 15 months टू मॅच्युअर अँड सो दिस केन इज प्लांटेड इन मंथ ऑफ सप्टेंबर ऑक्टोबर. देन there is having a third type that is the आडसाली केन. यामध्ये तिसरा प्रकार आहे ज्याला या ठिकाणी म्हटलं जातं आडसाली केन. And this arsali cane is mainly planted in the month of June, July. या ऊसाची लागवड जी आहे जून जुलै महिन्यामध्ये केली जाते and it requires at about 18 months to mature. याच्यामध्ये 18 महिन्यांचा कालावधी हा या पिकाच्या पक्वतेसाठी लागतो. म्हणून इथे लक्षात ठेवा की ऊसाचे मेन 3 प्रकार आहेत सुरू, प्रेसिजनल आणि आडसाली. सुरू ऊसासाठी लागवड कधी केली जाते? जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये केली जाते. इट रिक्वायर्स 12 month period. The pre-seasonal cane planted in the month of September October require 15 months to mature. Adsali cane planted in the month of June July and require 18 months to mature. जे असे मेन 3 प्रकार याच्यामध्ये पडतात आणि म्हणून हे 3 प्रकार आपल्याला या ठिकाणी माहित असावेत. देन हाऊ द केन इज प्लांटेड इन द फील्ड. ऊसाची जी लागवड आपल्याला करायची, ही ऊसाची लागवड करत असताना आणखी प्लांटिंगचा महत्त्वाचा भाग त्याच्यामधला येतो आणि ते म्हणजे यामध्ये बियाणं किती वापरायचं. ॲज वी नो दॅट शुगर केन कॅन बी प्लांटेड इन द फील्ड बाय मीन्स ऑफ शुगर केन सेट्स. ऊसाची लागवड करताना आपण काय करतोय तर ऊसाच्या कांड्या ज्या आहेत त्या कांड्यांचा वापर यामध्ये लागवडीसाठी करतोय. We doesn't use the sugarcane seeds. Sugarcane seed म्हणून आपण बिया कुठल्याही याच्यामध्ये वापरत नाहीये. आणि म्हणून अशा प्रकारच्या ऊसाची लागवड करण्यासाठी यामध्ये आपण काय वापरतोय? वी आर युजिंग द sugarcane seeds फॉर द प्लांटेशन. आणि इन दिस फॉर दी वन आय per set जर समजा आपण एक डोळा पद्धतीचा वापर करणार असू
there is a need to use 75,000 cells per hectare. म्हणजे प्रत्येकी 2.5 एकरासाठी आपल्याला यामध्ये जो सीड रेट आहे तो सीड रेट किती वापरायचा आहे, तर 1 हायब्रिड सेट असतील तर त्यामध्ये आपल्याला we have to utilize at about 75,000 sets per hectare. किती सेट्स वापरायचे? 75,000 सेट्स याच्यामध्ये आपल्याला वापरायचे. If we have to use the 3 hybrid sets, if we are going to use the 3 hybrid sets, then we have to use at about 32,500 सेट्स पर हेक्टर. 32,500 एवढे या ठिकाणी सेट जे आहेत या ठिकाणी लागवडीसाठी आपल्याला वापरायचे. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला बियाणं त्याच्यामध्ये वापरायचं आहे. देन नेक्स्ट आस्पेक्ट, हाऊ टू प्लांट केन मीन्स हाऊ वी कॅन लेआउट द फील्ड. त्या शेताचं लेआउट आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो. For the better development of the cane, there should be a proper climax present in the field. ऊसाच्या योग्य वाढीसाठी योग्य अशा प्रकारचे क्लायमॅक्स जे आहे हे क्लायमॅक्स आपल्याला या ठिकाणी निवडणे गरजेचं असतं किंवा तयार करणे गरजेचं असतं. मग यामध्ये कोणत्या प्रकारचे लेआउट आपण उपयोगात आणतो. Which type of layout can be used for the plantation of the cane? First type of the layout we are going to use, that is the small bed with ridges and furrow. Small bed with ridges and furrow. This layout is most common type of the layout used for the plantation of the cane. ऊसाच्या लागवडीसाठी अतिशय कॉमन अशा प्रकारचं हे लेआउट आहे आणि या ठिकाणी म्हटलं जातं स्मॉल बेड विथ रिजेस अँड फरो. सच टाइप ऑफ लेआउट इज प्रिपेअर्ड बाय मीन्स ऑफ प्रिपरेशन ऑफ द रिजेस अँड फरो. यामध्ये रिजेस अँड फरो म्हणजे काय? रिज म्हणजे वरंबा आणि फरो म्हणजे सरी. म्हणजेच या पद्धतीला आपण सरी वरंबा पद्धती असं म्हणतो. मग अशा पद्धतीने हे लेआउट डिझाइन करताना in this method of layout we are planting the cane in the furrow. यामध्ये आपण काय करतोय तर ऊसाची जी लागवड आपण करतो आहे तर ती लागवड आपण फरो मध्ये करतोय. म्हणजे सरीमध्ये आपल्याला माहिती आहे की व्ही आकाराची सरी असते आणि उलट्या व्ही आकाराचं जे स्ट्रक्चर आहे याला या ठिकाणी रिज म्हटलं जातं, याला वरंबा आपण म्हणतो. आणि म्हणून ऊसाची ही जी लागवड या पद्धतीमध्ये केली जाते ती कशी केली जाते? दॅट इज डन इन द फरो. फरोमध्ये ही लागवड त्या ठिकाणी केली जात असते. आणि म्हणून हा त्याच्यामधला पहिला महत्त्वाचा भाग आहे. नंतर ही लागवड करताना जस्ट आपण इथं रिजेस आणि फरो जे बनवतो हे रिजेस आणि फरो बनवताना यामध्ये द डिस्टन्स बिटवीन टू फरो और टू रिजेस इज केप्ट ॲट अबाउट 105 to 120 सेंटीमीटर. 105 ते 120 सेंटीमीटर पर्यंतचं अंतर जे आहे हे दोन स्तरांमध्ये असेल किंवा दोन वरंब्यामध्ये असतं. दिस डिस्टन्स इज बिटवीन द टू रिजेस और बिटवीन द टू फरो. दोन स्तरे असतील किंवा दोन वरंब्या असतील तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं हे अंतर त्याच्यामध्ये ठेवलं जातं आणि ऊसाची लागवड जी आहे लागवड या ठिकाणी केली जात असते. बट इन दिस मेथड it is very difficult to perform the different types of intercultivational practices through the bullock drawn implements. वेगळ्या प्रकारचे जे बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट आहेत हे बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट यामध्ये आपल्याला यामध्ये उपयोगात आणता येते नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ही जी पद्धत आहे ही पद्धत या ठिकाणी आपल्याला काहीशी तोट्याची अशा प्रकारची मानली जाते. आणि म्हणून जी बुलक ड्रॉन इम्प्लिमेंट आहे याचा वापर आपल्याला याच्यामध्ये करता येत नाही. cannot use the bullock drawn implements. Then this method is very popular. No doubt it is
not possible to perform the different types of intercultivational practices in the field by use of such type of the layout. But even though this method is difficult one, it is useful or is mainly utilized by the farmers for their daily land preparation or the plantation of the cane, and so this method is most important method of the sugarcane plantation. The second method is the serpentine method. What is meant by serpentine? What is meant by serpentine? जसं आपण serpentine यासारखं सर्किलाकार पद्धती. That means there is having two more slope to the soil or land. Under such a condition, whatever the water is given to the field, that water is flown towards the low lying area or where there is having a slope. ज्या दिशेला उतार असेल त्या दिशेने ते पाणी निघून जातं. And whatever the upper area or the area present at the lower upper side is remain unirrigated. वरचा जो एरिया आहे तो अनइरिगेटेड राहतो, त्याला पाणी मिळत नाही. आणि म्हणून फॉर द इवन डिस्ट्रीब्युशन ऑफ द वॉटर टू द शुगरकेन क्रॉप देयर इज अ नीड टू युटिलाइज द सर्पेंटाइन मेथड. आणि म्हणून अशा ठिकाणी काय केलं जातं, सर्पेंटाइन मेथड उपयोगात आणली जाते. No doubt the serpentine method is somewhat similar as like a small bed with irrigation furrow, but only difference is that there is having whatever the ridges are there, these are cut at the one end and the furrows are closed. Particularly the furrows are closed at the one end and is open in the another end. एका बाजूने ही सरी जी ही बंद केली जाते आणि दुसऱ्या बाजूने ती सरी ओपन केली जाते. ॲज लाईक मोमेंट ऑफ स्नेक, सापाची जशी मोमेंट असते तशा पद्धतीने पाणी त्या पिकाला त्या माध्यमातून दिलं जातं. आणि म्हणून ही जी पद्धती आहे ही पद्धती ज्या ठिकाणी जमिनीला उतार जास्त आहे अशा ठिकाणी विशेषतः वापरली जाते. Whatever water is allotted in that method is given slowly to the field but requires more quantities of water. या पद्धतीमध्ये पाणी जे आपण देतो आहे हे पाणी जास्त लागतं. कारण पाणी जास्त का लागतं, तर ज्यावेळी आपण याला पाणी सोडतोय ते सोडलेलं पाणी अगदी झिगझॅग मॅनरनं त्या शेतामध्ये जात असतं आणि पर्यायानं ते जे पाणी आहे हे पाणी वरच्या बाजूचा भाग जो आहे हा जास्त प्रमाणामध्ये भिजतो आणि यामुळं पाण्याची मात्रा जास्त लागते. देयर इज रिक्वायरमेंट ऑफ मोर अमाउंट ऑफ वॉटर टू धीस crop, and so this method is called to be a costly for the area where there is having a little quantity of water or very scanty type of the rainfall situation is prevalent. आणि म्हणून अशा प्रकारची ही दुसरी पद्धत याच्यामध्ये आहे की ज्या पद्धतीने आपण काय करतोय, वी आर डिझायनिंग द लेआउट ऑफ द फील्ड फॉर द बेटर डेव्हलपमेंट ऑफ द क्रॉप. अशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये दोन लेआउट याच्यामधले पाहिले. राहिलेले जे लेआउट आहेत ते आपण पुढच्या तासाच्या वेळी पाहू. नमस्कार.